बऱ्याच वेळा मुलांच्या नकळत आपण बोलून जातो की ह्याला काही अक्कलच नाही किंवा ह्याचा मेंदूच काम करत नाही, ह्याला लवकर समजतच नाही काय सांगितलंय ते, किंवा तू बेअक्कल आहेस, तुला खरंच काय कळत नाही. असे बरेच उद्धार रोज प्रत्येक घरामध्ये होत असतात. पण आपल्याला ह्याचा सिरियसनेस कळत नाही की आपण जे बोलतो ते प्रत्येक वाक्य ही एक फ्रिक्वेन्सी आहे, ही एक ऊर्जा आहे आणि ही मुलांच्या नकळत त्यांच्या भोवताली तयार करत असतो, आपण करत असतो. आणि मला वाटलं की आजच्या व्हिडिओमध्ये हा विषय घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाप देताय की आशीर्वाद देताय. नमस्कार, मी पूजा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. बघा, लहानपणी मुलं छोटं असतं किंवा 1 वर्ष 2 वर्षाचं असतं तोपर्यंत ते सगळ्यांचं लाडकं असतं आणि त्यावेळेत आपण मुलांना खूप छान ट्रीट करतो, मुलांबद्दल खूप छान बोलतो, माझं बाळ सगळ्यात छान आहे, खूप चांगलं आहे असं. आणि ज्यावेळी मूल ते शाळेत जायला लागतं, मग शाळेतून त्याच्याबद्दल वेगवेगळे रिस्पॉन्सेस यायला लागतात. मग आपल्या मनात मुलाबद्दल हळूहळू प्रतिक्रिया तयार व्हायला लागतात आणि मग एका स्पेसिफिक स्टेजनंतर आपण काय करतो की मुलाला प्रत्येक गोष्टीत बोलायला चालू करतो, दोष देतो. किंवा अभ्यासात मूल कमी असेल, शाळेतून काही तक्रारी येत असतील, तर आपण त्या तक्रारी आपल्या मनामध्ये इतक्या साठवून ठेवतो किंवा त्या आपल्या मनामध्ये अशा साठवून राहतात की माझ्या मुलाबद्दल असं बोललं गेलं, किंवा हर्ट होतो आपण की माझ्या मुलाबद्दल असं टीचरांनी सांगितलं की तो असा वागतोय. आणि मग त्या गोष्टीचं हॅमरिंग आपण सतत रिपिटेशन करत राहतो, स्वतःच्या मनामध्ये पण आणि मुलांच्या मनावर पण. तू असाच आहेस, तू असंच करतोस, तुझं कुठं लक्ष असतं, तुला काय सांगितलेलं तू ऐकतच नाहीस. अशा बऱ्याच गोष्टी आपण त्या मुलाला एकदाच केलेलं असतं, त्यानं तेही त्याच्या नकळत केलेलं असतं, पण आपण काय करतो ते सतत ऐकवत राहतो आणि आपोआप त्या मुलाच्या मनावर ते बिंबलं जातं की मी असाच आहे. भरपूर वेळा मुलं जेव्हा मोठी होतात, टीनेजमध्ये जातात, तेव्हा त्यांना काही बोललं ना की ती आपल्याला असा रिस्पॉन्स करतात, हो मी असाच आहे, मला माहिती आहे मी असाच आहे. हे तुमच्या घरात सुद्धा झालं असेल तर तुम्ही समजून घ्या, हे तुम्ही बिंबवलेलं त्या मुलावरती आहे. भरपूर वेळा घरातले आई वडील किंवा मोठे जे कोण असतील ते मुलांना येता जाता काहीतरी टॉन्ट मारतात किंवा असं नकळत होत जातं की त्या मुलांनी आपलं काही ऐकलं नाही, तर त्या मुलाबद्दल आपला एक थोडासा राग तयार होतो आणि मग येता जाता आपण त्या मुलाला टोमणे मारायला लागतो. तू काही कामाचीच नाहीस, तुला काही कळतच नाही, किंवा हा बघ किती चांगला अभ्यास करतो, त्याला किती चांगले मार्क पडतात, तुझा काही उपयोगच नाही. ह्या गोष्टी काय होतात माहिती आहे का, ही फ्रिक्वेन्सी तयार करतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे एक वलय तयार करतात. बघा, जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण समजा एखाद्याच्या घरी जरी गेलो तरी त्या घराची ऊर्जा आपल्याला प्रभावित करते. काही घरामध्ये आपल्याला जाऊ वाटतं, सतत जाऊ वाटतं, की त्या घरात गेल्यावर आपल्याला म्हणतात सुद्धा लोक की बघा तुमच्या घरात आल्यावर खूप छान वाटतं, आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं, आम्हाला यायला आवडतं. ह्या उलट एखाद्या अशा घरामध्ये गेलं की तुम्हाला प्रचंड असं उचलून फेकल्यासारखं म्हणतो, तसं होतं. तर ती त्या घराची ऊर्जा असते. त्या व्यक्ती ज्या घरामध्ये राहतात त्यांनी तयार केलेली ती फ्रिक्वेन्सी असते. सततचं निगेटिव्ह टॉकिंग किंवा सतत नकारात्मक विचार स्वतःविषयी, दुसऱ्याविषयी, किंवा कोणाची प्रगती जरी झाली तरी त्यामध्ये सुद्धा दोष काढणं. ह्या ज्या आपल्या सवयी असतात ना, त्याला म्हणायचं निगेटिव्ह टॉक. म्हणजे आपण कधीही चांगल्या गोष्टी बोलू शकत नाही. स्वतःच्या मुलाबद्दल असेल, स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीबद्दल असेल, किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल. आपण असं बोलतो की माझ्या बाबतीतच हे होतं, किंवा मी काही जरी चांगलं केलं तरी उलटच होतं. हे सुद्धा आपणच ठरवतो बरं का. तर तसं नसतं, की आपण ज्या फ्रिक्वेन्सी लहानपणापासून स्वतःचा माइंडसेट सुद्धा आपण तसा सेट केलेला असतो. ह्याला सुद्धा कुठेतरी आपले सुद्धा पालक कारणीभूत असतील की त्यांनी सुद्धा आपल्या बाबतीत तसं काहीतरी केलं असेल. त्यामुळं आपला सुद्धा माइंडसेट असा झालेला असतो की मी किती जरी काही जर प्रयत्न केले तरी माझ्या बाबतीत चांगलं होत नाही, मी कितीही कुणाबाबतीत चांगला विचार केला तरी माझ्या बाबतीत वाईटच होतं. तर तसं नसतं, ह्याला आपला माइंडसेट कारणीभूत असतो. आपण आपल्या भोवती जी विचारांची फ्रिक्वेन्सी तयार करतो, ऊर्जा तयार करतो, त्यामुळं आपल्या बाबतीत आपल्या समोर येणाऱ्या सगळ्या घटना सुद्धा तशाच होत असतात. की आशीर्वाद ही अशी गोष्ट आहे किंवा शाप ही सुद्धा अशी गोष्ट आहे जी तुमच्या मुलांचं भविष्य निर्धारित करू शकते. मग आपल्या हातात आहे की आपण भविष्य काय घडवायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मुलाच्या एकंदरीत वागण्या बोलण्यामध्ये, अभ्यासामध्ये, किंवा आधी तो तसा नव्हता पण आत्ता मला त्याच्यामध्ये बदल जाणवतोय,
हे जर वाटत असेल तर तुम्हाला तुमच्याकडून चुकीच्या गेलेल्या व्हायब्रेशन बदलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता, प्रत्येक वेळी मुलाला दोष न देता मी त्याची पालक, त्याची जबाबदारी घेऊन काय बदल करू शकते माझ्या मुलांमध्ये, काय करायचं आहे, एक छोटी साधी सोपी गोष्ट करायची जी पालकांनी दोघांनी सुद्धा करायची. ज्या वेळी आपल्या मनामध्ये आपल्या मुलाचे विचार येत असतील की माझ्या मुलाचं कसं होणार काय, दिवसातला एक तरी क्षण असा असतो की ज्यावेळी आपल्या मनामध्ये मुलांचे विचार येतात, बरोबर. त्यावेळी आपण काळजीचे विचार करतो जास्त. तर आता या क्षणापासून आपण हे विचार थांबवून ह्या विचारांना एक वेगळ्या प्रवाहाकडे नेण्याचा प्रयत्न करूया. आशीर्वाद द्यायचे कधी, ज्यावेळी आपल्या मनामध्ये हा विचार येतो मुलांबद्दल की ह्याचं कसं होणार, काय होणार, त्यावेळी लगेच आपण क्विकली आपल्या मनाला सूचना द्यायची, स्टॉप, मला हा विचार करायचा नाहीये, मला माझ्या मुलाबद्दल, मुलीबद्दल चांगलाच विचार तयार करायचा आहे. कारण माझ्या मुलाकडून जर फ्रिक्वेन्सी त्याला माझ्याकडून घ्यायच्या असतील तर त्या मी चांगल्याच देणं अपेक्षित आहे. काय आशीर्वाद द्यायचे, मग तुम्हाला जे वाटतं तुमच्या मुलांनी करावं, ज्या गोष्टींची तुम्ही काळजी करता तेच आशीर्वाद, त्याच फ्रिक्वेन्सी तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तर काय हरकत आहे. म्हणजे बघा, जर तुम्हाला सुचत नसेल की मी काय द्यायचे माझ्या मुलाला आशीर्वाद, तर मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल काही आशीर्वाद सांगते की जे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल हां बरोबर हे आशीर्वाद असतात आणि ह्या फ्रिक्वेन्सी माझ्या मुलापर्यंत गेल्या पाहिजेत जर त्याचं खरोखर भविष्य घडणं गरजेचं आहे तर. मग आपण आपल्या मुलांना, ज्यावेळी आपल्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर येतो त्यावेळी पहिला आशीर्वाद हा का असू नये, यशस्वी भव किंवा यशस्वी हो, माझं मूल खूप यशस्वी झालेलं आहे, हा आशीर्वाद आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. दुसरा आशीर्वाद, माझं मूल खूप निरोगी, सुदृढ, संपन्न आहे, माझं मूल अतिशय निरोगी, हे आपण म्हणू शकतो. त्यावेळी म्हणू शकता ना तुम्ही. तिसरा आशीर्वाद, तू गुणवान हो, चारित्र्य संपन्न हो, चारित्र्यवान हो. आत्ताच्या काळात चारित्र्य खूप महत्त्वाचं आहे. आजूबाजूला आपण बघतोय मुलं मुली कसे वाहवत गेलेले आहेत. खूप बाहेर गेल्यानंतर मुलं ज्यावेळी डोळ्यासमोर नसतात त्यावेळी त्यांना कुठल्या संगतीत ते राहतील आणि त्यांच्या हातून कुठल्या गोष्टी घडतील हे आपण नाही सांगू शकत. अशावेळी आपल्या फ्रिक्वेन्सीच मुलांना वाचवू शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मुलांना उत्तम चारित्र्यवान हो हे न चुकता रोज व्हायब्रेशन सेंड करा, त्यांच्यापर्यंत ते पोचू द्या. त्यानंतर तुला प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम यश, कीर्ती, प्रसिद्धी, समाधान आणि समृद्धी मिळो. बघा, पालक म्हणून आपण एक मोठी चूक, आपल्याला वाटतं मुलाला यश मिळावं, समृद्धी म्हणजे पैसा मिळावा, कीर्ती मिळावी, त्याला खूप नेम फेम मिळावं, पण त्या गोष्टीमध्ये त्याला समाधान मिळतंय का ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. माझ्या मुलाला उत्तम करिअर जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तो समाधानी आहे, त्याला खूप समाधान मिळते, त्याच्या ज्या क्षेत्राची निवड त्यानं केलेली आहे त्यानं त्यात झोकून काम केलं पाहिजे ना, तर त्याला यश मिळणार आहे, तर त्याला कीर्ती मिळणार आहे आणि तर त्याला समृद्धी मिळणार आहे. पाचवं ब्लेसिंग आहे, आम्हाला तुझ्यावर अभिमान वाटावा असं काम तुझ्या हातून घडो. आम्हाला तुझ्यावर अभिमान वाटावा, आम्हाला तुझा गर्व वाटावा असं काम तुझ्या हातून घडो. त्यानंतरचा आशीर्वाद आहे, तू उत्तम मार्गदर्शक हो. कारण मुलगा त्याच्या प्रत्येक स्टेजवरती कुणाला ना कुणाला मार्गदर्शक झाला तर काय होईल की तो कुणाचा तरी काय होईल, प्रेरणा बनेल, बरोबर. जसं की शिक्षक असतात, जर तुमचं मूल शिक्षण क्षेत्रात कोचिंग बिझनेसमध्ये असेल तर तो त्याच्या नकळत सुद्धा प्रेरणा प्रत्येकाला देत असतो आणि आपण दिलेली प्रेरणा ही आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला पुढे जायला मदत करत असते. म्हणून आपलं मूल हे कायम दुसऱ्यासाठी प्रेरणा देणारं असो. बघा, आपल्याला सुद्धा प्रेरणा देणारी माणसं खूप आवडतात आणि आपण मोटिवेशनल स्पीच सगळेजण खूप बघतो, वाचतो, त्याच्यामुळं आपल्याला एक ऊर्जा मिळते. आपल्याला मोटिवेशनल स्पीकर्स पण खूप आवडतात. आणि उत्तम मार्गदर्शक हो हे यासाठी सुद्धा कारण मुलं एकमेकांच्या संगतीत राहूनच शिकत असतात. खूप वेळा मुलं मोठी झाल्यानंतर आपल्याजवळ तर नसतातच, त्यामुळे आपल्याला फक्त काळजी वाटत असते. पण आपलं मूल सुद्धा असं घडलं पाहिजे की ज्याच्या संगतीत राहा असं इतर पालकांनी सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलाला घडवणं किंवा
तो उत्तम मार्गदर्शक जर असेल तर त्याच्यासोबत येणारे त्याचे 4 मित्रसुद्धा हे काय होतील, त्याला फॉलो करतील किंवा ह्याला बघून असं वाटतं की मी सुद्धा ह्याच्यासारखं व्हावं. तू स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी हो. जसं मगाशी मी सांगितलं की आपलं मूल प्रेरणास्थान असेल तर ह्याच्यापेक्षा कुठली समाधानाची गोष्ट आपल्यासाठी असणार आहे. त्यामुळं उत्तम प्रेरणादायी असं त्याचं व्यक्तिमत्व घडावं म्हणून त्याला रोज आपण आशीर्वाद ह्यापेक्षा अजून कुठले आशीर्वाद तुमच्याकडे छान छान असतील, आपल्या प्रत्येक मुलाच्या नेचरनुसार आपल्यामध्ये आपण तयार केलेलं असतं किंवा त्याच्या भविष्याबद्दल सुद्धा आपण इमॅजिनेशन केलेलं असतं. हे सुद्धा आशीर्वाद रूपात तुम्ही रोज मुलाची प्रतिमा किंवा मुलाचा एक फोटो आपल्या रूममध्ये वगैरे असतो, ज्या वेळी तुमच्या मुलाचा विचार तुमच्या मनामध्ये येतो त्यावेळी एक 5 मिनिटं पॉज घेऊन हे सगळे जे आशीर्वाद आहेत ते आपल्या मुलाचा चेहरा समोर ठेवून त्याला देत राहा, म्हणत राहा. आता ह्या टेक्निकमध्ये अवॉइड काय काय करायचं आहे, म्हणजे दुर्लक्षित काय काय करायचं आहे, तर निगेटिव्ह टॉक. एकही शब्द दिवसभरात आपल्या मुलाबद्दल आपल्या डोळ्यासमोर जरी त्यांनी एखादी निगेटिव्ह गोष्ट केली तरी त्याला ते समजून सांगता येईल कशा प्रकारे, ह्याच्यावर भर द्यायचा आहे. प्रयत्न करा की जेवणाच्या ताटावरती ज्या अन्नातून व्हायब्रेशन जातात, अन्न, पाणी, ऊर्जा, हे खूप ऊर्जा असणारे पदार्थ आहेत. मग तयार करताना असू दे, त्यानंतर जेवताना असू दे, कुठल्याही प्रकारचे वाद असतील, आपल्या अभ्यासाबद्दल मुलाच्या बोलायचं असेल, मार्कांबद्दल बोलायचं असेल तर हे जेवताना टाळा. आपलं मूल आपल्यापासून लांब जात असेल, रोज शाळेत जरी जात असेल तरी 1-2 मिनिटं तरी आपल्या मुलाला जवळ बोलवून त्याच्या डोक्यावरती हात ठेवून, आपला जो स्पर्श असतो, आपले जे हात आहेत ह्या हातांमधून सुद्धा ऊर्जा मुलांपर्यंत पोचते. तर त्या हातांमधून आपण डोक्यावर ठेवून आपण मुलांना म्हटलं पाहिजे की माझं मूल हे अतिशय सुरक्षित आहे, ते जिथं कुठं जातंय ते अतिशय सुरक्षित राहणार आहे. मगच आपल्या मुलाला आपण आपल्यापासून लांब पाठवायचं आहे, जेणेकरून त्या मुलाला बाहेरच्या जगात गेल्यानंतर कुठल्याही अडचणींचा सामना करायला लागू नये. जर अभ्यासाबाबत मुलाच्या काही तक्रारी असतील, त्याचं मन एकाग्र होत नसेल तर त्यावेळी सुद्धा आपण मुलाला असेच आशीर्वाद द्यायचे की माझ्या मुलाचं मन अतिशय एकाग्र होत आहे, तो खूप छान अभ्यास करतोय. मनातल्या मनात एक इमॅजिनेशन तयार करा की माझं मूल माझं सगळं सांगितलेलं ऐकतंय, अभ्यास खूप छान करतंय. आजपासूनच हा आशीर्वादाचा प्रयोग मुलांवरती चालू करा आणि त्यानंतर जो बदल तुमच्या मुलामध्ये होईल तो सांगायला मला विसरू नका, कारण तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतात त्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळं कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवत चला. आजचा जर एपिसोड आवडला असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.